कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराजचं व्यंगात्मक गाणं वादात. शिवसैनिकांकडून कामराजच्या खारमधील शोच्या सेटची तोडफोड, तर आमदार मुर्जी पटेलांकडून अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कामराविरोधात तक्रार दाखल. कुणाल कामराकडून हातात भारताचं संविधान घेऊन फोटो ट्विट. द ओनली वे फॉरवर्ड. कुणाल कामराकडून फोटोला कॅप्शन. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते कुणाल सरवळकरांची खार पोलिसांकडून चौकशी. शिंदेंवरील कुणाल कामराच्या गाण्यानंतर हॅबिटॅट स्टुडिओमध्ये तोडफोड. कुणाल कामराच्या शिंदेंवरील गाण्यानंतर राहुल कनाल यांची पोलिसात तक्रार. कुणाल कामरा, राहुल गांधी, आदित्य ठाकरेंसह संजय राऊतांचं नाव. तर आता फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी आहे, राहुल कनाल यांची टीका. एकनाथ शिंदेंविरोधात बदनामीकारक गाणं असेल तर सहन करणार नाही, मंत्री उदय सामंतांचा इशारा. तर कुणाल कामराने माफी न मागितल्यास तोंडाला काळं फासणार. शिवसेना नेत्या शीतल म्हात्रेंकडूनही संताप व्यक्त. कुणाल की कमाल. शिंदेंविरोधात व्यंगात्मक गाण्यानंतर संजय राऊतांकडून कुणाल कामराचं कौतुक. कामराचा व्हिडिओ राऊतांकडून रिट्विट करत शिंदेंना खोचकवला. द युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये स्टँडअप कॉमेडीचे शो बंद. कामराच्या प्रकरणानंतर स्टँडअप कॉमेडी शो बंद करण्याचा निर्णय. कुणाल कामराचं शिंदेंसोबत पंतप्रधान मोदींवरही गाणं. गाण्यात मोदींचा तानाशाह असा उल्लेख. कामराच्या गाण्यामुळे मोठा वाद होण्याची चिन्ह. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालणार. घर बांधताना काही फुटांच्या जागेवर अतिक्रमण. नागपूर मनपाची फहीम खानच्या कुटुंबियांना नोटीस. राज्यात काही वेगळ्या घटना घडतायत, त्यामुळे वेदना होतात. जे काही घडतंय त्यातून विकासाचे प्रश्न सुटणार आहेत का, अजित पवारांचा सवाल. आपलं कोणीच नसतं हे आपल्याने शिकवलं. लोक थोडी लेट कळाली पण परफेक्ट कळाली. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचं सूचक ट्विट. संचारबंदी हटवल्यानंतर नागपुरातील शाळा आजपासून सुरू होणार. 6 दिवसानंतर संचारबंदी असणाऱ्या भागातील शाळा सुरू होणार. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. ऐतिहासिक संदर्भ पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरून 31 मे पर्यंत हटवा. संभाजीराजे छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना पत्र. शिवरायांच्या समाधीलगत कुत्र्याची समाधी पुतळा उभारणं दुर्दैवी असल्याचीही नाराजी. उन्हाचा पारा वाढला. चिंचवडमध्ये सर्वाधिक 38.8 तर दापोडीमध्ये 36.6 अंश तापमान. पुण्यातील बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट. उन्हाळ्याचे आणखी 3 महिने शिल्लक असताना मुंबईवर मार्चमध्ये पाणी टंचाईचं संकट. बाष्पीभवनामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावातील पाणीसाठा कमी. नाशिकमध्ये जुन्या भांडणाच्या रागातून 4 ते 5 जणांकडून 19 वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने हल्ला. मुलाची प्रकृती गंभीर. नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. देशाचे वडील सतीश सलियान आज मालवणी पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्याची शक्यता. सलियान यांच्या वकिलांनी पोलिसांकडे पुराव्यांची केली होती मागणी. प्रकरणाच्या नव्याने चौकशीसाठी याचिकाही दाखल. विरोधी पक्षांची एकजूट असलेली इंडिया आघाडी एकसंध असली पाहिजे. इंडिया आघाडी दिसते तशी विखुरलेली नाही, कपिल सिब्बल यांचं वक्तव्य. राज्यातील 89% सायबर गुन्हेगार अजूनही मोकाट. गेल्या वर्षभरात 7,634 कोटींची फसवणुकीची प्रकरणं. सायबर गुन्हेगारांकडून सर्वाधिक पुणेकरांची लूट. एमपीएससीकडून 28 सप्टेंबरला पूर्वपरीक्षा. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत 385 संवर्गातील पदांच्या भरतीसाठी 28 मार्चपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू. दादर पश्चिमेतील प्रसिद्ध कबुतरखाना प्रभादेवी किंवा वरळीला स्थलांतरित करण्याची शक्यता. मुंबई महापालिका स्तरावर हालचाली. आरोग्याच्या तक्रारीमुळे कबुतरखाना हटवण्याची मागणी. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.